नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास महत्त्वाच्या सुखी जीवन जगण्यासाठी काही तोडगे व उपाय सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामधील पहिली, लाल रंगाच्या रिबीनमध्ये एका तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वारावर बांधा, त्यामुळे धनप्राप्ती आणि सुखशांती वाढते. त्यानंतर दुसरी, संध्याकाळी दिवे लावल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नका. त्यानंतर तिसरी, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना खिशात थोडे का होईना पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशेने कधीही बाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत खरे आहे. त्यानंतर चौथी, धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी टिकून राहते. त्यानंतर पाचवी, दान केल्यामुळे धन दौलत ऐश्वर्य लाभते. त्यानंतर सहावी, वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधल्यास शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. त्यानंतर सातवी, रत्न वापरल्यास मानसिक स्थिरता आणि शरीर बलवान राहते. त्यानंतर आठवी, रोज ध्यान केल्याने एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते. त्यानंतर नववी, कुलदेवताचे दर्शन वर्षातून एकदा तसेच अभिषेक पूजा टाळाटाळ न करता करावी, त्यामुळे घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो. त्यानंतर दहावी, देवाचा जप केल्यामुळे मानसिक विकास होतो. त्यानंतर अकरावी, आठवड्यातून नक्की एक तरी उपवास करा, त्यामुळे शारीरिक शुद्धी होते. बारावी, यात्रा केल्यामुळे शरीर बलवान होते. 13, अनिष्ट ग्रहांची शांती केल्यामुळे यश प्राप्ती होते. त्यानंतर पुढील टीप 14वी, आंघोळ केल्यानंतर जेवण करावे. ताट मांडीवर घेऊन जेवण करू नये. ताटामध्ये जेवण झाल्यानंतर कधीही हात धुवू नयेत. तसेच दक्षिणेकडे तोंड करून कधीही जेवण करू नये. त्यानंतर पुढील 15वी टीप, कोणतेही महत्त्वाचे काम करायला जाताना चमचावर गोड दही खा. हे खूप शुभ व लाभदायी मानले जाते. त्यानंतर पुढील 16वी टीप, लक्ष्मीची पूजा अथवा साधना करताना साधकाचे तोंड नेहमी पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे. त्यानंतर 17वी टीप, मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील अध्याय 5वा दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. त्यानंतर 18, ज्याचा विवाह जमण्यास अडथळा येतो किंवा ठरलेला विवाह मोडले जातात अशांनी नवनाथ भक्तिसारातील अध्याय 28वा दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 19, सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करा. चुकूनही अपशब्द बोलू नका. शक्य असल्यास दररोज 1 तास मौन पाळा. त्यानंतर 20, रोज सकाळ संध्याकाळी आपल्याला आवडत्या मंद सुवासाच्या अगरबत्ती किंवा धूप घरामध्ये जाळा. त्यानंतर नंबर 21, सतत घरात नंदादीप तेवत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 22, दिवा किंवा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्राप्त होते, तसेच पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. नंबर 23, आपल्या घरामध्ये मुलं, पत्नी किंवा इतर कोणालाही अपशब्द वापरू नयेत. वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. नंबर 24, श्री स्वामी समर्थ हा जप कमीत कमी 108 वेळा वापरा, त्यामुळे मनशांती होते आणि घरामध्ये धनप्राप्ती होते. नंबर 25, काही लोक तुळशीमध्ये शंकराची पिंड ठेवतात किंवा भंगलेल्या मूर्ती ठेवतात, तर त्या अशा ठेवू नयेत. तुळशीला फक्त देवास वापरलेले पाणी घालावे. नंबर 26, लहान मुलांकडून नेहमी स्तोत्रे म्हणून घ्यावीत व आपणही ती म्हणावीत. त्यानंतर नंबर 27, आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावल्यानंतरच देवपूजा करावी, तरच देवपूजा पूर्ण होते. नंबर 28, देवपूजा करताना त्यामध्ये कोणताही अंत्यविधी ठेवू नये. त्यानंतर नंबर 29, रोज सकाळी पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिक्स करून घर पुसल्याने घरामध्ये मनशांती लाभते. नंबर 30, अभ्यास खोलीमध्ये गणपती, सरस्वती किंवा इष्टदेवतेचे प्रतिमा टेबलावर ठेवावी. त्यानंतर पुढील नंबर 31, घरामध्ये नवीन किरसुनी आणल्यानंतर हळदी कुंकू लावूनच तिची पूजा करावी. तिला पाय लावू नये. दिवे लावल्यानंतर कधीही झाडू मारू नये. नंबर 32, जी व्यक्ती दररोज गणपतीला आणि सूर्याला नमस्कार करते त्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्ती होते. नंबर 33, घराच्या मुख्य दरवाजावरती लाल कुंकवाचे स्वस्तिक काढावे. त्यानंतर नंबर 34, दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर शंख न चुकता फुंकावा, त्यामुळे घरात लक्ष्मी नांदते.
नंबर 35, मुख्य दरवाजापेक्षा आतील घराचे दरवाजे कधीही मोठे अथवा उंच नसू नयेत. नंबर 36, देवघरामध्ये मृत व्यक्तींचे कधीही फोटो ठेवू नयेत. नंबर 37, मुख्य दरवाजा नेहमी ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करावा. नंबर 38, तिन्ही सांजेच्या वेळी मुख्य दरवाजा नेहमी थोडा वेळ का होईना उघडा ठेवावा. तिन्ही सांजेच्या वेळी कधीही झाडू मारू नये. नंबर 39, देवघरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत. नंबर 40, मुख्य दरवाजा नेहमी ओल्या कापडाने पुसावा. नंबर 41, तिन्ही सांजेच्या वेळी मुख्य दरवाजा नेहमी थोडा का होईना उघडा ठेवावा. तिन्ही सांजेच्या वेळी कधीही झाडू मारू नये. तर आजच्या व्हिडिओमधील टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.